नवीन एसओपी नुसार हे अर्ज बनवला। या अर्जानुसार मराठवाड्यातल्या सगळ्या लोकांनी उद्यापासून अर्ज हैदराबाद गॅजेटच्या निर्णयानुसार द्यायला सुरुवात करा। ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्या भावकीत निघलेल्या आडनावाच्या नोंदी असल्या, मराठवाड्यात माणसं इकडे तिकडे गेलेले आहेत बरं का राहायला। म्हणजे ते कुणी धाराशिवला राहायला गेलाय तर धाराशिवचा संभाजीनगरला गेला, लातूरला गेलाय जिल्ह्यामध्ये। हा, तर मराठवाड्यातल्या आडनावाचे जिथं असतील त्यांना आता द्या। उदाहरणार्थ एखादा जगताप आहे, तो जगताप आता धाराशिवला आहे, पण तो आता राहायला गेलाय संभाजीनगरला उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं। कुणी संभाजीनगरचा आहे तो पुण्याला गेलाय, कुणी संभाजीनगरचा नांदेडला गेलाय, हिंगोली परभणीत गेलाय, लातूरला गेलाय, बीडला गेलाय, जालन्यात गेलाय। तर मराठवाड्यातले माझ्या सगळ्या बांधवांना मला सांगणं, मी लाडसाहेबांसमोर सांगतोय, त्यांनी सांगितलं अर्ज करायचं, मी त्यांना विचारल्याशिवाय करायला सांगणार नव्हतो। मी मराठा समाजाला सांगितलं होतं, पण आज जाहीरपणे सांगतो, आपण हे आम्ही सुद्धा आपल्या सोशल मीडियावरती सगळे व्हायरल करणार आहेत। यानुसार अर्ज करायला सुरुवात करा आणि ज्यांच्याकडे नोंदी नसतील त्यांनी शपथपत्र पण याच्यात दिलंय, ते शपथपत्र घेऊन त्या आधारे अर्ज करा। मग तिथून पुढे सांगूयात आपण सुद्धा की निघाले नाहीत म्हणून।